कॅश प्राइज लागला गेलाय. रोहनवरती इथून जर पाहिलं तर पैशांचा वर्षाव केला जातोय. आणि जर हॅट्रिक घेतली तर संकल्पाकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून हॅट्रिक घ्यावी लागेल रोहनला. तेजस आणि मिहिर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये नितीन पाटील सरांचा एक घोडा आवाज ऐकला. पहिला चेंडू रोहन पवार यावेळी हलका हाताने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनआउटची संधी असेल का, परंतु यावेळेला सहजता एकदा परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी नवीन संघाचा श्रीकृष्ण होत असताना पाहायला मिळतोय. रोहन पवारचा जर विचार केला नामवंत गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक मैदान त्याने देखील गाजवली गेल्यात. यावेळेला आपण पाहतोय डोंगरी आणि वाणी स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये एक रोमांचक सामना. यावेळेला स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर मिहिर पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड फलंदाज मिहिर मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती रोहन पवार. आपण जर पाहिलं तर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय संकल्पांच्या माध्यमातून. यावेळेला पुढचा चेंडू आखूट चेंडू होता. यावेळेला संधी इथून मात्र कुठली चुकी नाही. फलंदाज गॉन, डीजे ऑन. यावेळेला आपण जर पाहिलं तर मिहिर पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्याच्या जागेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट असताना पाहायला मिळालं. इथून जर हॅट्रिक परिपूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज संकल्पाच्या माध्यमातून रोहनसाठी. आणि तसंच 500 रुपयाचं आणखी कॅश प्राइज लागलं गेले कौस्तुभच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला प्रदीप पाहायला मिळतो. रोहन टू प्रदीप असा बॅटल. पुन्हा एकदा कम्मालीचा अप्रतिम चेंडू हाताला लागलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पहिल्या चेंडू ते एकेरी धाव जमवल्यानंतर मात्र इथून काय कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते रोहनची. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्ग होती रोहन टू प्रदीप. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला आखूट चेंडू होता. जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि फलंदाज मात्र फक्त आणि फक्त पाहतच राहिला. पुन्हा एकदा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. तर आपण जर विचार केला तर 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडू मध्ये मात्र एक धाव खर्च केलाय आणि एक महत्वपूर्ण एक गडी मात्र त्यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन टू प्रदीप. याही वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सलग आपण जर पाहिलं तर 3 डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतात. यावेळेला जर पाहिलं तर होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज घेत असताना रोहन पाहायला मिळतोय. षटकातला शेवटचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा रोहन टू प्रदीप. यावेळेला चांगला कटचा फटका पाहायला मिळतोय. पण जर पाहिलं तर यावेळेला 4 धावांनी मात्र आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जात आहे. एक षटका अखेरीस धावसंख्या 5, एक गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सिद्धू पाहायला मिळतोय. पहिला षटका अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर चला डीजे कॅन्डी कुंदन आपण कुठे असेल तर प्लीज समालोचक कक्षामध्ये यायचं आहे.
आपण जर पहिलं षटक जर पाहिलं तर रोहनने काय कमालीची गोलंदाजी हाताला गेली. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोठावला गेला. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सिद्धू पाहायला मिळतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. याच्यामध्ये देखील चांगली क्षमता आहे. यावेळेला पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. कार्पेटवर चेंडू इथून जर आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकीने धावसंख्या पुढे सर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला प्रदीप पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा जमवल्या गेल्यात. यावेळेला सिद्धू टू प्रदीप. या वेळेला आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि इथून धावसंख्या स्थिरावली गेली 6 या आकड्यावरती. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर काही कमालीची गोलंदाजी आपण जर पाहिलं तर जर रोहन पवारने डावी मारून जर कॅच घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज संकल्प यांच्या माध्यमातून. यावेळेला चांगला फटका सजवला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकेरीला इथून आपण जर पाहिलं तर एकेरी धावती मात्र समाधान मानावं लागेल. एक धावने धाव फलक पुढे सरसावलेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 7. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळत. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी धाव जमवली गेली. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती सज्ज सिद्धू. यावेळेला मोठा फटका सजवायचा प्रयत्न, चेंडू हवेत. यावेळेला आपण जर पाहिलं तर एफर्ट लावला गेला होता, परंतु 2 धाव परिपूर्ण केल्या जातील का? यावेळेला आपण जर पाहिलं तर 2 धाव पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळतं. 1 गड्याच्या मोबदल्यात यावेळेला षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला चांगलाच फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. एकीकडे धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. षटकातला शेवटचा चेंडू असेल यावेळेला. तसंच आपण जर पाहिलं तर मनोहर पवार सर ते उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू सिद्धू. पुन्हा एकदा सिद्धू टू प्रदीप असं बॅटल मैदानात पाहायला मिळते. बघूया यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. दोन षटका अखेर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या 5 चेंडू मध्ये काही कमालीचे चेंडू हाताळले गेले होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका सजवला गेला आणि या षटकाने धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज आदित्य पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर तेजस. या वेळेला तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आदित्य टू आपण जर पाहिलं तर तेजस. या वेळेला आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसरा प्रयत्न असेल का? या वेळेला थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि या 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 3 धावाने धाव फलक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 19 या आकड्यावरती.
मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हार्दिक पाहायला मिळतोय. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू घेऊन आता यावेळेला आपण जर पाहिलं तर प्रदीप स्ट्राईक यांना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेला आपण जर पाहिलं तर पंचांकडे वाईटची दात मागितली होते, परंतु इथं पाहिलं तर नक्की पंच दर्शवतात वाईट बॉल अतिरिक्त 1 धाव जमवली जाईल. या एकूण नवीन धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका सजवलाय. इथून आपण जर पाहिलं तर फटका फसलाय. सिद्धूतून कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे डीजे यावेळेला नवीन फलंदाज हितेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण प्रदीपचा विचार केला तर प्रदीपने 11 धावा जमवल्या. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. परंतु यावेळेला मात्र तंबूच्या आसराला परतवला गेला गोलंदाज हार्दिक. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा हार्दिक पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क होती. यावेळेला फुल टच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. फुल टोल वसूल करतोय फलंदाज. हा येतोय षटकार. सव्वीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 3 चेंडू फेकून झाल्यात. बघू यावेळेला पुढचा चेंडू. याही वेळेला आपण जर पाहिला तर चांगला फटका सजवलाय. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या प्रयत्न असेल का तर यस डेफिनेटली इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकाचा आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा जमवल्या गेल्या. दुसरा वाईट, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर मोठा फटका सजवला. 6 धावा पाहायला मिळाल्या. यावेळेला 2 धावा जमवल्या गेल्यात. या वेळेला आपण जर पाहिलं तर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लोवर चेंडू थोडासा हाताळला गेला आणि एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेली 28 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ पाहायला मिळेल या षटकातला. स्ट्राईक एंडला पाहिलं तर हितेंद्र पाहायला मिळतो. हितेंद्राने मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवून आपले इरादे मात्र दर्शवले गेले. आतापर्यंत हितेंद्रचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या गेल्यात. यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू हार्दिक टू हितेंद्र असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3च्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर धून डीजे. तर आपण जर पाहिलं तर 3 षटकाखेरीस धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभव.
तर आपण जर पाहिलं तर वैभव वैभव टू तेजस असं मैदानाच्या आतमध्ये बॅटल पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवायचा प्रयत्न. चेंडू हवेत. यावेळेला सिद्धू सिद्धू मात्र कुठलीच चुकी करणार नाही. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षणाची साथ. फलंदाज तर आपण जर पाहिलं तर तेजस बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आदित्य. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर विकेट असताना पाहायला मिळाला. आपण जर तेजसचा विचार केला तर तेजसने मात्र 8 धावा आपल्या संघासाठी जमवल्या वैयक्तिक. यावेळेला नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदित्य टू वैभव. यावेळी षटकातला पुढचा चेंडू आकुटचा चेंडू हाताला गेला. चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. यावेळेला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? इथून यस नो इथून रनआउटची संधी. यावेळेला फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. त्याला घाई करायची आहे. तर आपण जर पाहिलं तर आदित्य रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. त्याच्या नवीन फलंदाज बंड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 99 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा फलंदाज. इथून आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 29 या आकड्यावरती पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू मध्ये इथून मोठी धावसंख्या उभारावी लागेल जर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर. जर वैभवचा विचार केला तर वैभवने आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालं. 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले. 1 विकेट आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट असे 2 विकेट मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाले. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू वैभव टू बंड्याचं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला काय कमालीचा फटका सजवलाय. यावेळेला चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येतोय श्री कुर्ला षटकार. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. आणि बंड्याने मात्र काही कमालीचा फटका सजवला. ओके यावेळेला पुढचा चेंडू. याही वेळेला चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक रोहन पुढे सरसावेल परंतु रोहनच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिद्धू. आणि इथून आपण जर पाहिलं तर 3 धावा जमवल्या गेल्यात. नक्कीच सिद्धूने 1 धाव मात्र वाचवली आपल्या संघासाठी. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल. मागच्या चेंडूवर आपण जर पाहिला तर 3 धावा जमवल्या गेल्या त्यानंतर डॉट चेंडू येतोय. तर आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतो. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 38 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत.
आणि की दोन्ही पंच इथे सक्षम आहेत आपला निर्णय देण्यासाठी, आपलं डिसिजन देण्यासाठी. बघा यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू असेल. 38 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या, 10च्या सरासरीने इथून धावा जमवल्या जात आहेत. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. या वेळेला स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथून आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू 4 षटकाखेर धावसंख्या 38, 39 धावांचं लक्ष उभारलं गेलं ते म्हणजे डोंगरी संघासमोर. तिथपर्यंतच ऐकूया एक सुमधुर धून डीजे. चला सफाले परिवार आणि झंझोरली संघ दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. सफाले परिवार आणि झंझोरली संघ, चला दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. सफाले परिवार संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय सागर मंडल. झांझोरली संघ प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. झांझोरली संघ आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज आमच्यापर्यंत कळवा. इथून आपण जर पाहिलं तर सफाले परिवार आणि झांझोरली या दोन संघांचा टॉस केला जाईल. मनोज पवार सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. आता सही मनोहर पवार सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सफाले परिवार आणि झांझोरली संघ या दोन संघांमध्ये मनोहर पवार सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सेकंड इनिंग सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर 24 चेंडू मध्ये 39 धावांचं लक्ष उभारलं गेलंय ते मात्र जमवावं लागेल डोंगरी संघाला. चला फलंदाज दोन्ही फलंदाजांनी घाई करायचे.
इथून आपण जर पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात असताना पाहायला मिळते जितू आणि सिद्धू अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर जितूला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला सिद्धू गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज आदित्यला पाहतोय. 4 षटकामध्ये 39 धावा उभाराव्या लागतील विजयासाठी, ते म्हणजेच डोंगरी संघाला. आपण जर पाहिलं तर पहिलं षटक पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक. इथून 39 धावांचं लक्ष उभारण्यासाठी कशा रीतीने सुरुवात केली जाईल ह्याच्याकडे देखील लक्ष असेल डगआउट मधून. ओके, यावेळेला आपण जर पाहिलं तर सुरुवात होत असताना पाहायला मिळते सेकंड इनिंग. पहिला चेंडू चांगला फटका सजवला गेला पॉइंटच्या दिशेने. चेंडू पुढे धनधनगरी ट्रॅव्हल होतोय. तिथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या 2 धावांनी मात्र संघाचा श्रीगणेशा होत असताना पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवरती चांगला एक फटका पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात. वैयक्तिक अकाउंट ओपन केलं गेलं जितू यांचं, तसंच संघाचं देखील अकाउंट ओपन केलं गेलंय या 2 धावेने. षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आदित्य सज्ज. आदित्य टू जितू असं मैदानाच्या आतमध्ये बॅटल पाहायला मिळेल. या वेळेला देखील आपण जर पाहिलं तर अप्रतिम चांगला चेंडू हाताला एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या गेल्यानंतर मात्र दुसरा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतोय. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदित्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू षटकाचा तिसरा चेंडू असेल या वेळेला. या वेळेला चांगला फटका सजवला. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेला थर्ड मॅन रिझल्टला चेंडू फील्ड करीपर्यंत 2 धावा सहजता पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या गेल्या, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा जमवल्या गेल्यात. यावेळेला षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला चांगला फटका सजवला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. चार धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. आदित्य टू जितू असं बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याही वेळेला आपण जर पाहिलं तर काही कमालीचा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. यावेळेला देखील 4 धावा जमवल्या गेल्या. तिथपर्यंत एक सुमधून डीजे. इथून आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्राच्या 38 सर्कलच्या बाहेर आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळतोय जितू. याही वेळेला आपण जर पाहिलं तर हलक्याताने खेळून काढलंय, परंतु यावेळेला मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस धावसंख्या 12 बिनबाद अशी पाहायला मिळते. तिथपर्यंत एक सुमधुर डीजे.
क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती मिहिर पाहायला मिळते. यावेळेला आपण स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर सिद्धू हा देखील एक चांगला फलंदाज, याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. ह्याच्यामध्ये रडारमध्ये चेंडू आला तर नक्कीच चेंडूला मात्र सीमारेषा पार पाठवण्याची ती क्षमता मात्र या फलंदाजामध्ये देखील आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमवल्या गेल्यात. 39 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली, ती म्हणजेच जितू आणि सिद्धू या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला पहिला चेंडू फुल टच चेंडू, यावेळेला नो चेंडू पाहायला मिळेल आणि एकदा धावसंख्या पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. पण जर पाहिलं पहिला चेंडू नो चेंडू, या पुढचा चेंडू उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि इथून सिद्धू मात्र फ्री हिटचा फायदा उचलेल का? यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना पाहायला म्हणजे चांगला चेंडू हाताला गेला. पहिला चेंडू जरी खराब असला तरी मात्र इथून कमबॅक केलंय गोलंदाजानं. धावसंख्या स्थिरावली गेले, धावसंख्या जाऊन पोहोचली 13. एक चेंडूच्या अखेरीस षटक क्रमांक 2 मार्गस्थ पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती मिहिर टू सिद्धू असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. यावेळी लोअर फुलटचचा चेंडू होता परंतु खराब एक्स्ट्रक्शन पाहायला मिळालं. यावेळेला नक्कीच पंच दर्शवतील चौकार. बॅट यस बॅटने नंतर मात्र दुसऱ्या चेंडू हलकी बॅटची कडा घेतली आणि एस्टनच्या मागून चेंडू 4 धावांसाठी. यावेळेला कुठली चुकी नाही, फलंदाज क्लीन बॉलच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. डीजे ₹500 कॅश प्राइज लागलं गेलंय. तसंच सुभाषकडून सुद्धा कॅश प्राइज लागला गेलाय. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावले तर ₹1000 कॅश प्राइज. इथून 3 षटकार ठोठावले तर नक्कीच ₹1500 आपल्या अकाउंट मध्ये ऍड केले जातील. तसेच तनुज कडून ₹5000 कॅश प्राइज 3 चेंडू 3 षटकारासाठी. यावेळेला पहिला चेंडू आपण जर पाहिला तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. विकेट आल्यानंतर मात्र थोडासा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 आकड्यावरती. तसंच ओमकार कडून सुद्धा ₹500 कॅश प्राइज. ओमकडून ₹500 कॅश प्राइज लागला गेलाय. तसंच कौस्तुभ कडून ₹1000 कॅश प्राइज. यावेळेला पुढचा चेंडू पहिलाच आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून पैशांचा वर्षाव केला जातोय रोहन पवार वरती आणि त्यांचं होम ग्राउंड वरती मात्र ऍडव्हान्टेज नक्कीच मिळेल रोहनला. बघा यावेळेला पुढचा चेंडू मिहिर टू रोहन. यावेळेला पण जर पाहिलं तर मिस करतोय चेंडूला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली गेले 18 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक चौकार, एकूण 6 धावा खर्च केल्या गेल्यात
आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडू फेकून जर षटकातला शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका सजवला जाईल का? कारण की आपण जर पाहिलं तर धावसंख्या 18 वरती स्थिरावली गेले. यावेळेला पुन्हा एकदा मिहिर टू रोहन, यावेळेला मोठा फटका सजवलाय. इथून आपण जर पाहिलं तर काय कमालीचं क्षेत्ररक्षण हाताळलं गेलंय. यावेळेला इथून आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. शशिकांत पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आपण जर पाहिलं तर काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून आपण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. 9.50 रिक्वायर्ड रन रेट इथून धावा जमवाव्या लागतील. इथून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर जितू पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा जमवल्या गेल्यात. मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर रोहनला मात्र बांधून ठेवलं गेलं होतं क्षेत्ररक्षण गोलंदाजीमध्ये. आणि एका वेळेला असं वाटलं कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळेल, परंतु त्या चेंडूवरती काही कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेजस याच्या माध्यमातून स्वतःला मात्र कंट्रोल केलं सीमारेषेवरती आणि चेंडू मात्र स्वतः बाहेर जाण्याच्या आधी मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेला आणि नक्कीच तिथून मात्र 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्याने. यावेळेला षटक क्रमांक 3 यश गोलंदाजी मार्कवरती. यश टू जितू असं बॅटर मैदानाच्या आत. यावेळेला चांगला फटका सजवलाय, पुलचा फटका क्षेत्ररक्षकाला निवडलाय. यावेळेला कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. इथून आपण जर पाहिलं तर जितू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आपण जर पाहिलं तर येणारे 11 चेंडू मध्ये 19 धावा जमवाव्या लागतील. यावेळेला स्ट्राईक एंडला पवन पाहायला मिळतो. एखादा मोठा फटका सजवला जाईल का पवनच्या बॅटमधून? कारण की पवन देखील तेवढे क्षमतेचे फलंदाज. यावेळेला आखोटबद्ध चेंडू होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागच्या दिशेने 4 धाव्यांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावेल. पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जितू बाद झाल्यानंतर मात्र जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आला आहे पवन आणि पहिल्या चेंडूत चौकार पाहायला मिळाला. यावेळेला पूलचा फटका, पॉवर पूल. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये हा येतोय षटकार डीजे. तसंच यश केंद्रा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू तो विकेट आल्यानंतर सलग दुसऱ्या 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्या गेला पवनाच्या बॅट मधून. इथून येणारे 9 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
षटकातला पुढचा चेंडू आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आला, एक चांगला विकेट मात्र आपल्या संघासाठी मिळून दिला होता. परंतु त्यानंतर मात्र पवनने मात्र काय कमालीचे फटके सजवले. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. याही वेळेला फटका फसलाय. चेंडू बराच काल हवेत, शतरक्षक पुढे सरसावतो. यावेळेला कुठलीही चुकी होणार नाही. या वेळेला पाहिलं तर फलंदाज बाद. डीजे मध्ये दाखल सफाल्यामध्ये बबल्या या नावानं प्रसिद्धता मिळवलेली आहे. नामवंत खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज नितेश. नक्कीच आपण 18 नंबरचा जर विचार केला तर विराट कोहलीची आठवण करून देतोय. यावेळेला पुढचा चेंडू तर आपण जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला थोडस सफल होऊन यावेळेला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली गेले. येणारे 7 चेंडू असतील, माफी असावी 8 चेंडू असतील, माफी असावी 7 चेंडू 9 धावेची आवश्यकता असेल. तर आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. तर पुन्हा एकदा थोडस डबल माइंड पाहायला मिळालं आणि याही वेळेला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावली गेले 30 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू मध्ये 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधून डीजे. यावेळी येणारे 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर रोहन पवार पाहायला मिळतोय. आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना रोहन पवार पाहायला मिळतोय. बघा यावेळेला षटकातला पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 9 धावेचं समीकरण. या वेळेला चांगला इंटू द गॅप फटका सजवला. एक धाव पूर्ण केली. एकीला दोरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? इथून खराब फेकी आणि यावेळेला 2 धावा जमवल्या जातील. थोडीशी दुखापत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी पोचवायचं आहे मैदानाच्या आत.
आपण जर पाहिलं तर थोडीशी दुखापत झाली नितेशला, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या गेल्यात. आपण जर पाहिलं तर डायरेक्टली त्यांच्या तोंडावरती चेंडू जाऊन आडलला. आणि येणारे आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये 7 धाब्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा रोहन. यावेळेला बघूया पुढचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेलाय. याही वेळेला चांगला फटका सजवला. इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का यावेळेला. तर आपण जर पाहिलं तर थर्ड अंपायरला मात्र रेफर केलं गेलंय. आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला होता. त्यानंतर अचूक अशी फेकी पाहायला मिळाली. तर आपण जर पाहिलं थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. आणि इथून आपण जर पाहिलं तर नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन कळवलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. चांगला एफर्ट देखील लावला गेला गोलंदाजाने. इथून आपण जर पाहिलं तर फलंदाज सेफ नोट आउट पाहायला मिळतोय. एफर्ट चांगलं होतं. तेवढंच एफर्ट मात्र नितेशने देखील लावलं होतं आणि सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 म्हणजे 34 34 धावा. अजूनही येणारे 4 चेंडूमध्ये 5 धाब्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि रोहनचा जर विचार करता आपण टेक्निकली फटके पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. येणारे 4 चेंडूमध्ये 5 धावा. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. इथून क्षेत्ररक्षक कुठली चुकी होणार नाही. फलंदाज गॉन डीझी ऑन. इथून जर आपण पाहिलं तर येणारे 3 चेंडूमध्ये 5 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नुकताच आपण जर पाहिलं तर रोहन बाद झाला. त्याच्याकडे नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहनची थोडीशी तारीफ केली. टेक्निकली फटके सजवत होता, परंतु एक खराब फटका पाहायला मिळाला. इथून मात्र मोठा फटका सजवण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती. यावेळेला चांगला फटका सजवला. इथून मात्र सामना फिनिश केला जाईल का तर यस. इथून आपण पाहिलं तर एक आवश्यकता असेल.
धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथून मात्र गोलंदाज कमबॅक करून देईल का आपल्या संघाला. येणारे दोन चेंडू मध्ये एक धावेचं समीकरण. कुणालने आल्याला काही कमालीचा फटका सजवला. फाईन लेगच्या दिशेने मात्र चौकार पाहायला मिळाला. यावेळेला सिली पॉइंट मात्र लावला जातोय. थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय कुणालवरती. येणारे दोन चेंडू मध्ये एक धावेचं समीकरण. यावेळेला चांगला फटका सजवला. इथून रनआउटची संधी असेल का. यावेळेला आपण जर पाहिलं तर अगोदर स्टंप मात्र विसावले गेले. इथून मात्र जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. यापुढे ऐकूया एक गोड आवाज नितीनजी पाटील सरांचा. तिथपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट श्री कुर्लाई चषक 2020. माझे घोडे जसे